नमस्कार मैत्रिणींनो, आज करूया साध्या सोप्या पद्धतीने पनीरची भाजी। त्यासाठी मी ते धने 1.5 चमचा घेतला आहे आणि ते गवळगवळ भाजून घेतला आहे आणि जिरे आपल्याला 2 चमचे घ्यायचे आहेत। तसेच तीळ मी येथे 3 चमचे घेतले आहेत। हे आपल्याला हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। येथे मी खड्या मसाल्याचा अजिबात वापर केला नाही। तसेच मी येथे मोठे मोठे 2 कांदे घेतले आहेत। आता ते तेल टाकून आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत। एकदम लालसर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। तसेच मी येथे 1 टोमॅटो घेतला आहे आणि तोही कांद्याबरोबर परतून घेतला आहे। येथे आपल्याला लसूण आणि थोडंसं आलं लागणार आहे, तेही आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे। आता त्याच तेलामध्ये मी 100 ग्रॅम पनीर तेही आपल्याला चांगलं असं तळून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने आपला पनीर तळून झाला आहे। आता ते काढून घ्यायचं आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा मसाला सर्व काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी टाकून आपल्याला हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे। इथे मी लसूण वरून टाकला आहे। आता आपला मसाला चांगला मिक्सरवरती बारीक झाला आहे आणि मी येथे कढईमध्ये 3 पळी तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे। तसेच मी येथे घरगुती लाल तिखट टाकलं आहे आणि विकतचा पनीर मसाला 1.5 चमचा टाकला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे लाल तिखट टाकू शकता। आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हा मसाला शिजवून घेतला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे। आता येथे मी फ्रोझन मटर घेतला आहे, त्यामुळे मी हे भाजून घेतलं नाही, असंच मी हे फ्रोझन मटर टाकून घेतलं आहे। आणि आता हे चांगलं मिक्स करून त्याच्यावरती ताट झाकून आपल्याला एक 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे। जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, आपलं पनीर चांगलं असं मटर चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला पनीर टाकून घ्यायचं आहे। आता पनीरलाही एक 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे। पनीर आपलं भाजून घेतल्यामुळं येथे आपल्याला जास्त वेळ शिजवावं लागणार नाही आणि चपातीबरोबर किंवा फुलक्याबरोबर हे पनीर तुम्ही खाऊ शकता। एकदम झटपट तर होतंच आणि चविष्टही होतं। एकदा करून बघा। मी येथे चपातीबरोबर खाण्यासाठी दिलं आहे। तुम्ही चपाती फुलक्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता। असेच माझे व्हिडिओ पाहत राहा। थँक्यू।